तुम्ही सोयऱ्यांबद्दल विचारलं ना, पंकज महाराजांबद्दल. खरं तर आपण सर्व गाव आता एकत्र होऊन जे काय श्रीराम मंदिराचं काम आहे, सगळे वादविवाद काय थोडेसे झाले होते, गैरसमज झाले होते, ते आता एकत्र येऊन सगळेजण आता कामाला सुरुवात केलेली आहे. महाराजांनी जे जे शब्द दिले, कारण महाराजांनी एक उंच भरावे घेतले त्यांच्या माध्यमातून, आणि ते जे त्यांचे वैयक्तिक संबंध सर्व पातळीवर चांगले आहेत, आणि त्यांचे जिथे जे शब्द त्यांचे सांगितलेले आहे. मी त्यांना सांगितलेले आहे का तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत मंदिरासाठी 1 कोटीचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यांनी शब्द दिलेला आहे. आता रामनवमीच्या टायमाला ते काही पैसे त्या ठिकाणी देणार, आणि नक्कीच भविष्यामध्ये आपल्या शेवटी प्रत्येकाला गावची आवड असते, गावासाठी काहीतरी करावंसं वाटतं, आपली शेवटी जन्मभूमी, आणि म्हणून महाराज सातत्यानं जे काही गावासाठी योगदान देणार आहेत, नक्कीच आपल्या गावचा अभिमान. आता एवढे मोठी वेस पण त्या ठिकाणी ते बांधतात, एक चांगलं प्रवेशद्वार सुद्धा त्या ठिकाणी, आणि गावाला आता एकत्र होऊन जे काही श्रीराम मंदिराचं काम पूर्ण करण्यासाठी जो काही निधी उपलब्ध करून द्यायचा आहे, त्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग वाटत आहे. आणि ट्रस्टीसुद्धा सातत्याने त्या ठिकाणी सुरक्षित सगळ्यांना घेऊन बरोबर घेऊन ते निधी गोळा करण्याचं काम करतात. आमची एवढीच इच्छा आहे की लवकरात लवकर हे रामनवमी उभं राहावं. जय श्रीराम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.